सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील MSCBचा भोंगळ कारभार. रस्त्याच्या कडेला वर्दळीच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत, परंतु त्या ट्रान्सफॉर्मरमधून जो विद्युत सप्लाय होतोय त्या पेटीला ना लॉक आहे ना सुरक्षितता. जर एखादी दुर्घटना घडली तर महावितरणचे जाधव साहेब या सर्व गोष्टीकडे कसे पाहतील, का कानाडोळा करतील? तसे पाहिले तर पावसाळ्याच्या दिवसात एवढं मोठं MSCBचे सौजन्य असेल तर उन्हाळा व हिवाळ्यात किती सौजन्य दाखवतील. गेल्या महिन्यात बार्शीतील वायरमॅनचा मृत्यू शॉक लागून झाला आहे. आज देखील देवगाव येथील महावितरणचा वायरमॅन काम करीत आहे. त्याच्या अथवा गावातील एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतलं तर बार्शी येथील महावितरणचे जाधव हे अधिकारी काय करतील ते आपण कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. चुकून जर एखादी घटना घडली तर या सर्व गोष्टीला जबाबदार कोण, हाच जनतेमधून पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी रात्री बेरात्री शेतामध्ये जातात, परंतु एखाद्या वेळेस जर लाईट कमी जास्त झाली तर DPकडे देखील येऊन पाहतात. यासाठी काय या ट्रान्सफॉर्मरच्या पेटीला लॉक नाही, हे देखील महावितरणचे अधिकारी जाधव यांनी स्पष्ट करावे. या रस्त्याने खूप मोठी वर्दळ असताना देखील MSCBचे अधिकारी जाणून बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर वायरमॅन आपल्या जीव मुठीत धरून आपले काम चोखपणाने बजावताना दिसत आहे. जर यातून काही जीवितहानी वा वित्तहानी झाली तर या सर्व गोष्टीचा नेमका जबाबदार कोण, हेच सामान्य जनतेमधून विचारले जाते. आपण पाहतोय देवगाव येथील ट्रान्सफॉर्मर कोणत्या अवस्थेमध्ये आहेत व यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने त्या ट्रान्सफॉर्मरकडे गेलं किंवा एखादी काही वित्तहानी जर होत असेल त्यावेळेस जर बंद करण्याचा प्रयत्न केला तर तो